मित्रांनो, आपल्याला पाठीमागे दिसतोय आत्ता भरपूर त्याचा व्हिडिओ व्हायरल येते किंवा तो व्हायरल आहे. येडा चित्ता बघा, एका जागेवर थांबून आपण त्याचं जसं नाव आहे येडा चित्ता तसे त्याची सवय पण आहे. कारण एका जागेवर कधी थांबतच नाही. आणि शर्यतीचा बैल म्हणलं तर दोन्ही पण त्यात गोष्टी लागते, त्या ॲग्रेशन पण लागते किंवा शहाणापणा पण लागतो. मग त्यात एकच गोष्ट आहे, फक्त ॲग्रेशन. मालकांना विचारूया नक्की शर्यतीला त्याला का तयार करायचं ठरवलं, कारण एवढं ॲग्रेशन म्हणल्यानंतर बघा तुम्ही आता अवघड जाते. आज 4-4, 5-5 कासऱ्या त्याला लावायला लागते, त्यावेळेस त्याला धरायला येते तरी तो ऐकत नाही. बघूया मालक काय म्हणते ते. मालक, पहिल्यांदा कुठल्या गावचा चित्ता आहे आणि तुमचा परिचय सांगा. ह्या ड्रायव्हर गुणावले मी. हम्म. आणि बैल लाटे बारामतीचा आहे. हम्म. पहिला आपल्या नावानं पळतो, म्हणजे दोघांच्या नावानं पळतो. हम्म. इंद्रजित मच्छी लाटे बारामती, रायफल फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य जांभूळवाडी गुणावरी या नावानं पळतो. मग आता त्याकडे जर बघितलं आत्ता पण एका जागेवर एक सेकंद पण उभं राहत नाही. त्याचा स्वभाव तसा आहे, ते उभाच राहत नाही. जर दुसरा बैल आणून जवळ बांधला तर तेवढ्या पुरतं ते शांत उभा राहणार, आणि बैल गेला की मग पुन्हा चालूच झालं. आणि आम्ही जास्त करून पटांगणात लांब सरूनच बैल बांधतो. मैदानापासून गर्दीत 2 बांधतच किलोमीटर आम्ही नाही. खाली आलो बैल घेऊन. कारण तिथं बसतच नाही खाली, माणसं पण त्याला लय ताप देतात, व्हिडिओ फोटो काढतात, त्यामुळं 2 किलोमीटर खाली आणलाय बांधाय. मग आता ही कधी ठरवलं तुम्ही की बाबा त्याला शर्यतीसाठी तयार करूया? बैल विकत घेतलेला आहे आपण, खोंड असताना, आदत असताना 2 लाख रुपये घेतला होता. गट काढला होता पहिल्यांदा गावात. खांड्याच्या मैदानात गट काढला होता, 1 नंबर तासानं उजवीन आतून पळाला होता. तर पायाला जखम झाली, तिथंच घेतला होता आपण. तिथल्या मग ती मैदान झाल्यानंतर घेतला होता. मग ती मैदान झाल्यानंतर घेतला, पण आजकाल काय होतं, माणूस सगळ्या गोष्टी बघते की बाबा वासरू शहाणं पण पाहिजे किंवा त्याला सुट्टीला मांडता आलं पाहिजे, जास्त त्रास द्यायला नाही पाहिजे. त्यात तो एक पण गुण नाही. त्याच्यात गुण नाही, पण ते घेतल्यापासून अजून तर शांत कवाच उभा राहिला नाही सुट्टीला. तर प्रत्येक वेळेस मैदानात वेगळा स्वभाव, त्रास देतोच. कमी कवाच दिला नाही त्रास. आज बापू ड्रायव्हरला साखरवाड्यात सोडायला लावला, पण ते उभाच राहिना. पुन्हा मग मी हातात घेतला आणि पुन्हा मी सोडला, राहिला उभा. पण त्रास देतोच. आता मुलाखत घेताना आपण मित्रांनो नंदीला धरून मुलाखत घेतो, पण त्याला तो धरायचं सोडा, त्या जवळ पण उभं राहून देत नाही. लाल शर्ट आणि काळा शर्ट घातला की त्याच्या जवळ पण कोणी जायचं नाही. मग त्याचा एडापणा डबलच होतो. म्हणजे ज्यावेळेस आता मैदानात व्हिडिओ पण बघितले ते मी, 4-4, 5-5 कासरं लावताना त्याला धरता कंट्रोल करण्यासाठी, तरी कंट्रोल होत नाही. ते आता ते दिवशी माळशिरसच्या मैदानात पुढे गेले, तिथं पब्लिकनं थोडा कालवा केला. ती जरापणा करायला लागला, उड्या घातल्या. पण जर तिथनं जर बैल सुटून माघारी गेला असता किंवा आम्ही जर नेला असता माघारी, तर पुन्हा आम्हाला मैदानात नेला बैल थोडा त्रास झाला असता. आता गेल्या मैदानात इथंच गट काढला बैलानं, सीमेला खाली जाताना उड्या घातल्या आणि पळून आला, मग साईडने नेला. पण जरा बैलाला सवय लागली पळून यायची तिथनं, तर पुन्हा नाही मग मैदानात खाली जाणार. मग ते आपल्याला त्रास होणार भरपूर. मग काय काय गोष्टी आता करताय त्याला कंट्रोल करायसाठी, कारण कंट्रोल बी झाला पाहिजे. बैल कंट्रोल होतोच. ते आता कसं आहे, हातावर आहे एक दोघांच्या, म्हणजे माझ्या एक आहे, स्वप्नीलचा आहे, असा हातावर थांबतो. पण कधी कधी येडापणा करतो. पब्लिक ओरडली की तो येडापणा करतो. मग घरी पण शांत असतो, पण मैदानात आला की त्याचा येडापणा चालूच झाला. आता सुट्टीला कोण कोण असते? बाह्या, बाप्पा माकर, ठराविक 2-4 जण त्यांचा फक्त सुटतो. मग आता सुट्टी करताना काय करता, कारण सुट्टी आता पट्टीवर आहे, एक पाय जरी पुढे गेला पट्टीच्या तरी गाडी बसून बी बाद असते. मग एवढा त्याला आता कंट्रोल करायचा, येडा चित्ता आहे तो. आणि चित्त्यागतच त्याच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या लवचिकपणा असेल किंवा एका जागेवर न थांबणे. मग या सगळ्या गोष्टी पाळण्यासाठी किंवा सुट्टी नीट झाली पाहिजे, काय काय डोक्यात ठेवतं? थांबताना ते वर लावून थांबतो, तिघ जणांना त्याचं जोट मागं जाऊन ओढून धरावं लागतं. मग सुटताना थोडं पट्टीच्या मागणं सोडून देतो आम्ही गाडी. थांबतानाच वर लावून उभा राहतो. कारण आता बघा की त्याकडं सारखा एखादा मोर कसा सारखा बावरत असतो, तसा कंटिन्यू बावरतो. तो बसाना पण आता एवढा खाली 2 किलोमीटर आलाय मैदानापासून खाली, तरी बसाना तो. म्हणजे मैदानात जास्त येडापणा करतोय म्हणून 2 किलोमीटर लांब आणला. हो, साईडला आणला खाली, तरी बसत नाही. आणि मेन नुसता मित्रांनो येडापणाच नाही त्यात, पण त्याची मैदानं पण झालेली आहेत, भरपूर गुलाल घेतलेले आहेत त्यानं. कुठलं गुलाल घेतलेले?
करमाळ्याच्या रानावर मला वाटतंय सलग 14 गुलाल आहेत. नाही 13 गोलाला ती एक वेळेस फक्त गाडीनं मार खाल्लाय ते. आता 13 वेळेस आम्ही फायनल राहिलो या. हम्म. बाळ्यावर गेल्या वर्षी आदतला पळाला त्याच्यावर आता दुसरा झाल्यावर घातला. हम्म. पण तुम्हाला सांगतो बरेच बैलांना पळालाय पण सगळीकडे फायनल राहिलेला आहे. हम्म. 22-23 मैदान त्याच्या गुलाला जायचे आतापर्यंत. 4-2 मैदान गेलेले असतील बैलांमुळे पण राहिलाय गुलाला. आणि आम्ही बी काय लय दाट काढत नाही पहिल्यापासून आदत असल्यापासून आपलं गॅप देऊनच काढतो. आता किती दिवसातून काढताय? आता जवळजवळ 5-6 दिवस तरी आम्ही गॅप देतोच त्याला कमीत कमी. आता डोक्यात असं नाही की बाबा आता त्याला विकायला काढूया किंवा विकूया एखादा शहाणा वासरू किंवा बैल घ्यावे. आम्ही बैल शिकत नाही. मग त्याला लांबपर्यंत बैल- मागणी झाली पण आम्ही नाही ऐकला. बाई मला ऐकायचा ना आपल्याला बैल नाहीच आम्ही ऐकला. हो बाई मला बैल पण असा काढणार नाही परत दावणीला असं होणार पण नाही. तर आता त्याच्याकडे बघितलं ना सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्याचा कलर वेगळा आहे, त्याची राहणीमानी वेगळी आहे, त्याचा स्वभाव वेगळा आहे किंवा बाकीचे इतर त्याचं बाकी आणखीन मैदानात आलेले तर 2 किलोमीटर लांब बांधणे या सगळ्या गोष्टी सगळ्या शर्यतीच्या बैलांच्या पेक्षा वेगळ्या आहेत. हायच की पण आता काय झालं त्या दिवशी येडापाना केल्यापासून ते 4 गाडीवाले लय फोन करतात तुम्हाला किती पण पैसे देतो पण आम्हाला खोंड द्या. पण म्हणलं आम्ही काय खोंड काय घेतला नाही आणि 4 गाडी तर आणणारच नाही तिकडे पळवाय म्हणलं. मित्रांनो बघा बोलल तेवढी किंमत द्यायला तयार आहेत पण तरी देखील विकणार नाहीत. म्हणजे मालकाचा जीव घेते म्हणजे पैशाला मोलच नाही. आपल्या वस्तूवर जर आपला जीव असला प्रेम असलं तर पैसे म्हणजे काहीच नाहीत ह्या क्षेत्रात. नाही 100% वस्तू आपली चांगली म्हणल्यानंतर पैसे टिकतात का? वस्तू राहते ना आपल्या जवळ नाव करते आणि त्यानं लय नाव केलं कमी दिवसात. कुठल्या मैदानात असं वाटलं की बाबा खरंच त्याला एवढं कष्ट करतोय त्रास घेतोय पण त्याने ते डोळ्याचं पारणं फेडलं? करमाळा केमच्या मैदानात कडने 2 नंबर गेलता. कडने पळवलेला दोन्ही खांदी कडनं पळतो. दोन्ही खान कडने पळतो. ज्यावेळेस अटीतटीला लढत येईल त्यावेळेस ते दोन्ही खांदी कडनं कारण की जेव्हा विचारूला मैदान झालं फलटणला डाव्या खांदानं शेमी कडनं काढला आणि करमाळ्याला जाऊ एक मला वाटतं 9 नंबर तास आला उजवीनं कडनं झोपला रानावर तिथं 2 नंबर केलं कडनं. म्हणजे आतूनच पळतो इधर आहे म्हणून असं नाही की कड्याचा बी बैल आहे तो. आता त्या दिवशी गेल्या मैदानात इथं क्वार्टरला ह्याच निमसोडच्या मैदानात क्वार्टरला कडन राहिला होता. 2 नंबरला गाडी उतारली होती. इस्लामपूरचा पाकऱ्या घातला होता. आता सगळ्या महाराष्ट्रात याडा चित्ता म्हणून फेमस झालाय, व्हायरल झालाय. काय वाटतं आता जी लोक काय काय क्षेत्रात असतात की जवळच्या आपल्या बाबा हा बैल चांगला नाही किंवा नको वासरू घ्यायला किंवा या गोष्टी पण आधी झाल्या असतील. आता कसं आहे नवीनला तर असा बैल आठवू शकत नाही. ज्यानं एक 10-15 वर्ष घालवले तरी त्याला माहित असतं की बैल कसा हँडल करायचा कसा कव्हर करायचा. कारण की असा बैल सहजाची कोणाला हाताला लागत नाही. बैल रिशीत आहे ती भरपूर पण ती मग नाही ना असा बैल नाही ना कोणाकडे की एवढा इधर आहे अग्रेसिव्ह नाही कोणाकडे बैल असा. आता आम्ही बी रिशीत आहे जवळ मी तर 5वी पासून नाही रिशीत पण आतापर्यंत नाही बैल असा कोणापाशी. इदरे आहेत पण ते हाताला लागत नाहीत. आता हे बैल इद्रा पण आपण करतो सगळं करतो पण ते आपल्या हाताला लागला बैल. असा बैल आपल्याला घडू शकत नाही ना सारखा सारखा. पाहण्याचं काय वेगळं वैशिष्ट्य आहे? पळण्याचा बैल तासाला ह्याला काय कवा गेलाच नाही आपण घेतल्यापासून तर आतापर्यंत आणि दोन्ही खांदा आपण ताणतोय. मित्रांनो बघा आता त्याचा एडापणा सगळ्यांनी बघितलाय पण पळ पण त्या चांगला आहे. म्हणजे काय गोष्टी मायनस असते त्या पण काय गोष्टी प्लस पण असते त्या कुठल्याही मुका प्राणी असेल किंवा माणूस असेल. हो असतेत की पण आता ही कसं आहे आपला बैल बैल आपल्याकडे 3 आहेत. रायफल चित्ता आणि पिस्टन तिन्ही बैल म्हणजे असं आपण जर बैल असा डोक्यात ठेवला की हे बैल आपल्याला काय ते घडवून देऊ शकतो मग ते विकून त्याला काय करायचं. एकदा बैल विकल्या पुन्हा 2 वर्ष वाया जातात. आता व्यापाऱ्यांचं कसं आहे नवीन बैल ते घेऊ शकतात जास्त पैशानं आपण थोड्या पैशात बैल घेऊन घडवतो. आता मग एवढाच बैल आमच्यात जास्त पैशाने घेतलेला आहे. तर रायफल घेतली आम्ही 72,000 रुपयाला पिस्टन घेतला 17,000 रुपयाला आणि हे बैल घेतला 2 लाख रुपयाला. बैल जास्त पैशाचा घेऊन आम्ही म्हणजे घडवतच नाही कमी पैशात घेऊन आपलं घडवतो. आता पहिले ह्याच्या आधी 4 वासरं होती 4ही वासरं त्यातलं एक पण फायनल राहिलं नाही पण हे घेतल्यापासून कंटिन्यू गुलालात आहे. 1-4-2 मैदान जातात पण हाय गुलाला. म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला गुलाल त्याने तुम्हाला दाखवलाय. याच्या आधी रायफल होता रायफल नंतर मग चित्ता होता. मित्रांनो बघा असा त्याचा एडापणा आहे की काहीही तो करू शकतो या आणि कधीही काही गोष्टी घडते ते.
आता आता आपण बघितलं म्हणजे सारखं त्याच्यापाशी लोक लागत. आता बघितलं चालू मुलाखती पण मध्ये पण येडापणा त्याचा बंदच नाही. नाही ते वाईज नवीन माणसाला असा भावार्थ लांब टोक करत राहतो तो हम्म. की कोण आले कोण ओळखीचे माणसं असलं की फक्त 2-3 जणांना शांत राहतो नाही तर सारखा भावरतच राहतो तो. मित्रांनो आपण चित्ताला शुभेच्छा द्याव्या की जसा आतापर्यंत गुलाल केलाय तसं इथनं पुढे त्यांचं गुलाल दावणीला देत राहील. धन्यवाद.